गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होता सुट्टीचा दिवस आणि आई भाऊ म्हणजे सासू सासरे पण आले होते. त्यामुळे छान असा सँडविचचा बेत केला होता. आज सॅटर्डे होता, शरू गेली होती स्कूलला, त्यामुळे तिचा एकच टिफिन होता. त्यामुळे म्हणलं असं सँडविचच बनवून द्यावं हलकं फुलकं, म्हणजे जरा लेट उठलं तरी चालेल. तर बटाटे उकडून घेतले होते मी आणि तेलामध्ये जिरी, मोहरी, कांदा, टोमॅटोचा तडका दिला. आता प्रत्येकाची सँडविच बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी आपलं जसं म्हणजे मला जसं जमतं ना तसं करते. म्हणजे भरपूर रेसिपी बघते मी आणि मला जे करायचं ना तेच करते. तर इथे मी धनं पावडर, गरम मसाला, थोडंसं चटणी असं टाकून घेतलं होतं आणि नंतर जे उकडलेले बटाटे आहेत ना ते टाकून घेतले. वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं ना ते परतून घ्यायचं. मी ना म्हणजे जास्त सॉस वगैरे असं काय वापरत नाही आहे ह्याच्यामध्ये सँडविचमध्ये, कारण मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं टोमॅटो सॉस वगैरे मी अवॉइडच करते, म्हणजे आणतच नाही घरी. आणि मी कालच ना जेव्हा बाहेर गेली होते ना तेव्हा हे सँडविचचे ब्रेड घेऊन आले होते. कसं शरीर सकाळी म्हणजे एवढं सकाळी 6 वाजता टिफिन करायचा असतो, त्यामुळे एक दिवस आधीच तयारी करून घ्यायची असते. आता माझ्याजवळ सँडविच मेकर तर नाही आहे, त्यामुळे मी टोस्टर नाही आहे, त्यामुळे मी इथं तव्यावरतीच करते आणि तव्यावरती पण खरंच खूप छान होते आणि सँडविच खूप छान झाले होते. म्हणजे मी त्यात कॉर्न पण ॲड केले होते नंतर, तर भारी झाले होते. मी तर खूप दिवसांनी खात होते असं घरी केलेले सँडविच. आणि नंतर मला ना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, कारण माझी सर्दी आणि कान दुखायचं काही कमी येत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये खूप वेळ बसून कंटाळा आलता. नंतर घरी आलो, छान असा चहा घेतला आणि नंतर त्याने ब्लड टेस्ट करायला बोलवलं होतं. तर नंतर अजून गेलो. खरंच मला ती सुई ते बघितलं ना एवढं चक्कर आल्यासारखी होती ना. आणि रात्री तोपर्यंत सासूबाईंनी स्वयंपाक करून ठेवला होता, ते होते ना, त्यामुळे मग एवढं टेन्शन नव्हतं लेट झाला तरी. शरीरचं ना घरी आल्यावरती असं आजोबासोबत खेळणं सुरू होतं, त्यामुळे आम्ही बिंदास म्हणजे लेट झाला ना तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणलं हॉस्पिटलमध्ये. तर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.